मंडळी, आज आपण एक हेल्दी सँडविच बघणार आहोत, डोसा सँडविच. आता मुलांना सँडविच आवडतंच, पण त्यात ब्रेड जास्त खाल्ला जातो. मग हे डोसा सँडविच करून बघा. त्याच्यामुळं मुलांनी कितीही सँडविच खाल्लं तरी आपल्याला टेन्शन नाही. किंवा कधी कधी डोस्याचं थोडंसं पीठ उरलेलं असतं, अशा वेळी काय करावं हे समजत नसेल तर हे डोसा सँडविच करून बघा. करायला सोपं, तेवढंच हेल्दी असं हे सँडविच आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता सँडविच म्हटलं की महत्त्वाची असते ती चटणी. आता आपण ती चटणी चटपटीत अशी चटणी करून घेऊया. त्यासाठी मी काय केले, मिरच्या, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि लिंबाचा रस ह्याची चटणी करून घेतली. आता मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यात हवं असेल तर थोडासा पुदिना सुद्धा तुम्ही घाला. आता चटणी झाली, आता आपण डोसा करायला घेऊ. साधारण मीडियम साईजचा पण जरा जाडसर असा डोसा आपल्याला करायचा आहे. ब्रेड डोसा कसा असतो तसा जाडसर डोसा आपल्याला करायचा आहे. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याला सगळीकडनं व्यवस्थित बटर पसरवून घ्यायचं आहे. एकीकडे ह्या डोसाला बटर लावून झाले, दुसरीकडे आपण अजून एक डोसा करून घेऊ. तसाच साधारण त्याच आकाराचा जरासा जाडसर असा इथं आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे. हा डोसा होतोय तोपर्यंत आपण हा खालच्या डोस्याची तयारी करून घेऊया. आता बटर लावून झालंय, आता आपण जी मस्त चटपटीत चटणी केली आहे ती ह्याच्यावर व्यवस्थित पसरून घ्यायची. पूर्ण डोस्याला ही चटणी व्यवस्थित पसरून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार भाज्यांचे काप ह्याच्यावर ठेवूया. आता मी इथं टोमॅटो, काकडी, गाजर, बीट, सिमला मिर्च, कांदा हे वापरलेत. स्वच्छ धुवून ह्याचे गोल पातळ, एकदम पातळ असे काप केलेले आहेत आणि ते हे सर्व डोस्यावर पसरवलेत. आता तुम्ही ह्या स्टेजला तुमच्या आवडीचं चीज सुद्धा ॲड करू शकता किंवा मुलांना आवडतो तसा एखादा चाट मसाला किंवा अजून कुठला मसाला सुद्धा तुम्ही इथं स्प्रेड करू शकता. चला, इथं दुसरा डोसा झालेला आहे. इथं मी त्याच्यावर सुद्धा बटर पसरून घेतलं आणि थोडीशी चटणी पसरून घेतली आणि हा डोसा आता आपण तयार केलेल्या डोस्यावर अशा पद्धतीने ठेवून देऊया. दोन्ही डोसे सेम आकाराचे घ्या म्हणजे व्यवस्थित होईल. आणि आता ह्याचे असे 4 काप करून घेऊया की आपला हा डोसा सँडविच तयार आहे. बघितलं किती करायला सोपं आहे आणि तेवढाच हेल्दी सुद्धा आहे. ह्याच्यात बीट आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, त्यानिमित्ताने ही मुलं खातात आणि कितीही सँडविच खाल्लं ना मुलांनी तरी आपल्याला टेन्शन नाही, कारण ब्रेड पोटात जात नाहीये. असं हे हेल्दी डोसा सँडविच तयार झालेलं आहे. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तेव्हा हा प्रकार एकदा नक्की करून बघा आणि कसं झालंय ते आम्हाला नक्की कळवा. मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.